हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी खूपच छोटासा असा आणि खूपच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. तर मी आज तुमच्यासाठी चॉकलेट डच केकची खूपच सुंदर अशी केक डिझाइन घेऊन आलेली आहे. तर हे मी 200 ml क्रीम बीट करून घेतली होती आणि त्यामध्ये 30 ते 40 ml चॉकलेट गनाश टाकून घेतलेले आहे आणि हे व्यवस्थित असं आपल्याला बीट करून घ्यायचे आहे. तर क्रीममध्ये आपण गनाश टाकून घेतले तर ही डच क्रीम तयार होते. डच केक खूपच सुंदर होता टेस्टला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर आता आपली ही डच क्रीम तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर मी हा अर्धा किलोचा चॉकलेट केक तयार करून ठेवला होता. अर्ध्या तासासाठी क्रम कोटिंग करून फ्रीजमध्ये ठेवला होता आणि त्याचबरोबर आता आपण डच क्रीमने केकला फिनिशिंग देऊन घेणार आहोत. तर काय होते की डच क्रीम ज्यावेळेस आपण तयार करतो ना, ते चॉकलेट टाकल्यामुळे क्रीम ही थोडीशी फाटल्यासारखी होते. जी आपली नॉर्मल क्रीम असते त्यासारखी याला फिनिशिंग जमत नाही. तर त्यासाठी काय करायचे तुम्ही, आपले जे स्क्रॅपर आहे ना, ते पाण्यामध्ये बुडवायचे आणि त्याने नंतर आपल्याला क्रीमच्या वरती अशी फिनिशिंग करायची. खूपच सुंदर अशी साध्या क्रीमसारखीच आपल्या केकला फिनिशिंग येते. ही ट्रिक तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर या पद्धतीने आपल्या केकला फिनिशिंग देऊन झालेली आहे. आणि काय झाले, माझा मोबाईल गरम झाला होता, तर माझा कॅमेरा कधी बंद झाला ते मला कळालेच नाही. त्यामुळे केकच्या वरती गनाश टाकतानाचा व्हिडिओ माझ्याकडून शूट झाला नाही. तर त्याचबरोबर आता हे मी एक नोझल घेतलेले आहे रोजचे, त्याच्यावरती नाव वगैरे नाही आहे. तर त्याने आपल्याला फक्त असे हात वरती शेक करत या पद्धतीने मी फुले काढून घेतलेले आहेत आणि त्याच नोझलने आपण साईडनी बॉर्डर करून घेणार आहोत. तर हा मला सोसायटीतूनच ऑर्डर आली होती केकची आणि 2 केकच्या ऑर्डर आल्या होत्या. दुसऱ्या केकची पण मी लवकरच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल. आणि नंतर काय केले मी, चेरी आहेत ना, त्या अर्ध्या-अर्ध्या कट करून घेतल्या आणि केकच्या वरती या पद्धतीने ठेवून घेतल्या. खूपच सुंदर असा केक झाला होता आणि टेस्टला तर एकच नंबर. कस्टमरला खूप आवडला हा केक. साईडने आता थोडीशी मी गोल्डन स्प्रिंकल्स टाकून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर वरती कस्टमरचे नाव टाकून घेतलेले आहे, बड्डे गर्लचे. तर तुम्हाला मी वजन करून दाखवते केकचे. तर तुम्ही पाहत असाल तर 680 ग्रॅम म्हणजेच खालच्या बेसचे 50 ग्रॅम वजन होते. तर 630 ग्रॅम आपल्या केकचे वजन झाले. होम बेकर्सचे केक हे वजनाने 100-150 ग्रॅम जास्तच भरतात. मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेले आहेत. तुम्हाला केक कसा वाटला? थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू